विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। भारतीय संविधानाचा विजय असो। भारतीय संविधानाचा विजय असो। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो। चौदार तळ्याचा विजय असो। जय भीम, जय भारत, जय संविधान। आज आपण या ठिकाणी महाड मुक्ती संग्रामचा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्त आपण महाडला चौदार तळे या ठिकाणी सर्व ज्या भीम अनुयायी आहेत या सर्वांना घेऊन आपण तिथे जात आहोत आणि आपल्या इतिहासाचं जे आपल्याला दाखवायचं आहे फ्युचर जनरेशनला, ते करण्यासाठी आपण ही सहल आयोजित केलेली आहे आणि त्याकरिता आम्ही सगळे आता पुणे इथून महाड या ठिकाणी निघालेलो आहोत। जय भीम, मी लक्ष्मी काशीनाथ सोनवणे, दिल्लीमध्ये राहते। जय भीम, मी विजया जयवंत ओहाळ, नवगावमधून विश्रांतवाडीतून आले। जय भीम, मी भाग्यश्री खेडते। जय भीम, मी सुजाता शानवार, टिंगरेनगर। जय भीम, मी पुष्पा अनिल नागरे, टिंगरेनगरवरून। जय भीम, मी प्राची लांजेवर, दिघी दत्तनगर। जय भीम, मी समृद्धी ओहाळ। जय भीम, मी पुष्पा वैदमे। जय भीम, मी कासारवाडी इथून आले, मंगल गायकवाड। जय भीम, मी भारती दिलीप कांबळे, मी चरोली येथून आली आहे। जय भीम, मी कुसुम कांबळे, वानवडी इथून आलेले आहे। सध्या वंचित बहुजन आघाडीमध्ये करते। जय भीम, मी सुरेखा गायकवाड, पिंपळे गुरव येथून आले। जय भीम, मी आकाश कासले, मी मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड या ठिकाणून आलोय। मी मोहन सूर्यवंशी, मातोश्री रमाबाई आंबेडकर रोडवरून आले। जय भीम, मी दिलीप कांबळे, चरोली या गावातून आलेलो आहे। ॲडव्होकेट सुरेश रणखांबे, मी इथं पुण्यातून आलेलो आहे। जय भीम। जय भीम। जय भीम, मी विनोद सूर्यवंशी, मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड यातून आलो आहे। जय भीम, मी अनिल गायकवाड, चित्तोडीतून आलेलो आहे। जय भीम, मी अमर सावंत, मी लुंबिनी नगर ताडेल रोड इथून आलेलो आहे। जय भीम, मी शाहू गायकवाड, मी उरुपेवरून आलेलो आहे। जय भीम, राम बुद्ध आहे, मी हडपसर आलेलो आहे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी विश्रांतवाडी पुणे या ठिकाणून आलेलो आहे। आज आपण महाड येथील चौदार तळ्याचा मुक्ती संग्राम दिन या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या चौदार तळ्याच्या ऐतिहासिक वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण पुणे शहरातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या बाबासाहेबांनी केलेल्या महान क्रांतीला आपण या क्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी आपण जात आहोत। सर्वांना या महाड येथील चौदार तळ्याच्या मुक्ती संग्राम दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वांना जय भीम। मी रोशन कुमार घडली, विक्रमशिला प्रबोधिनी, देगी पुणे या ठिकाणून आलो। 97 वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आम्ही क्रांतीभूमी महाड या ठिकाणी चाललोय। सगळेजण यावं मी सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो। जय भीम। आजचा जो दिवस आहे आपला, तो खूप आनंदाचा आणि उत्साहाचा आहे। माझं नाव विजया जयवंत ओहाळ, मी लोगावची आहे। वंचित बहुजन आघाडीची मी कार्यकर्ते आहे, सदस्य म्हणून। आणि आम्ही वंचित महिला आघाडीने जे काय आता कार्य सुरू केले, दादा सतत आमच्या बरोबर असतात, त्याच्यामुळं सगळं माहिती आहे। पण अजून भरपूर आपला परिवार घरामध्ये असतो, आपला परिवार बाहेर पडायला अजून खूप वेळ लागतो का काय असं भीती वाटायला लागली आता। कारण आपली जी वेळ आली ना आता, ती खूप कार्यावरची कसरत कशी म्हणावी त्याप्रमाणे झालेलं आहे। त्याच्यामुळं बाळासाहेबांची जी सभा होती, त्या सभेत मी सगळा अनुभव, तेव्हा पटकन दार उघडून लोक बाहेर सुद्धा यायला जरा हे होत होते। मी समोर जाऊन घरात जाऊन म्हणायचे, हे आता आपले बाबासाहेब पुन्हा आलेत असं समजा। आणि रामाची
या महिलांना परिषदेमध्ये त्यांनी काही संदेश दिले होते, त्यातले मी काही संदेश आपल्याकडे सांगणार आहे. पहिला संदेश होता, महिलांना शीलवान बना. तुम्ही शीलवान असाल तर तुमच्या पोटी येणारी संतती सुद्धा शीलवान बनेल. तुम्ही जगात किती श्रीमंत असाल पण तुमच्याकडे शील नसेल तर तुम्हाला जगामध्ये काडीची किंमत नाही. आणि म्हणून शीलाला बाबासाहेबांनी खूप महत्व दिलेलं आहे. दुसरं सांगितलं, महिलांना वाचेवर नियंत्रण ठेवा. मग वाचेवर नियंत्रण ठेवा म्हणजे काय काय तर अशी समाजामध्ये समजूत आहे की महिला नको तिथं बोलतात, नको ते बोलतात. आणि म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू येथे, मध्य प्रदेश महू येथे झाला. त्यांचे वडील सुभेदार होते, ते सैन्यामध्ये सुभेदार होते. त्यांच्या घरी शिस्त असायची. ते कबीरपंथीय होते. त्यांच्या घरामध्ये कबीरांचे दोहे म्हटले जायचे. शिस्त होती त्यांच्या घरामध्ये. त्यांचं शिक्षण सातारा येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. 10वी आपल्या समाजातील एक 10वी झालेला मुलगा एकमेव होता. बेळुसकर गुरुजी या शिक्षकांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ देऊन त्यांनी त्यांचा सत्कार तिथं त्या गावामध्ये केला. आणि बाबासाहेबांना पुढील शिक्षणासाठी मुंबई येथे यावं लागलं. त्यासाठी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत केली. ते अमेरिका, इंग्लंड या इथं शिक्षण घेऊन आले. शिक्षण घेऊन आल्यानंतर पहिलं काम त्यांनी समाज चळवळीचं काम त्याकडे केलं. असं ते चौदार तळ्यामध्ये गेले. चौदार तळ्यावर पाण्याला स्पर्श केला. भीम मोत्याचा हार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय. भीम कसा असतो त्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेलं आहे. भीम काळजाची तार ग, भीम काळजाची तार ग माय, भीम निळाईच्या पार ग माय, भीम निळाईच्या पार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय. आपण ज्या दिवशी चाललेलो आहे तो दिवस म्हणजे क्रांतीचा दिवस आहे. ज्या दिवशी बाबासाहेबांनी बहुजनांना मानवतेचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी हा सत्याग्रह केला होता. आणि जर आपल्याला मानवतेचा अधिकार मिळालेला आहे आणि तो देखील संविधानिक मार्गामध्ये, संविधानामध्ये अंतर्भूत करून बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे. तर माझं म्हणणं होतं की मानव हक्क जो बाबासाहेबांनी आज आपल्याला दिलेला आहे हा हक्क आपला फक्त ओरली दिलेला नाहीये तर तो संविधानिक मार्गाने दिलेला आहे. आणि जर संविधानिक मार्गाने आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे, मानवतेने जगण्याचा अधिकार दिलेला आहे, तर या हक्काची अंमलबजावणी करणे हे आपलं परम कर्तव्य आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? राईट. मग आता मला आज कळतंय की बाबासाहेबांनी त्यावेळेस म्हटलं होतं की वाचाल तर वाचाल. म्हणजे इतिहासाची जाणीव किंवा इतिहासाचं आपल्याला माहिती असणं कशासाठी गरजेचं आहे तर इतिहास ज्याला माहिती नाहीये ते लोक पक्ष फोड करतात आणि इकडे तिकडे जातात. बरोबर.
इतिहासाची त्यांना जाणीव आहे. त्यांनी आपल्याला हे शिकवलेलं आहे की जे आपले बहुजन बांधव हे औरंगाबाद विद्यापीठाला जेव्हा नामांतराचा लढा द्यायचा होता त्यावेळेस नामांतरामध्ये आपले अनेक कार्यकर्ते शहीद झालेले आहेत आणि ते फक्त शहीद नाही झालेले नसून त्यांना अमानुषरित्या शहीद करण्यात आलेलं आहे, अमानुषरित्या मारण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यावेळेस ज्यांची सत्ता होती त्यांच्या सोबत काही कार्यकर्ते आहेत आपले. त्याच्यानंतर पुढे चाललं तर आपलं मुंबईचं जे घाटकोपरचं उदाहरण घेतलं, घाटकोपर हत्याकांड. इव्हन तिथे ज्यावेळेस सत्ताधारी कोण होते आणि तो हत्याकांड कसा घडविण्यात आला याचा जर इतिहास आपल्याला माहित असेल तर नक्कीच आपण पुढच्या वेळेस इलेक्शन सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्या मतदानाचा अधिकार बजावताना आपल्याला जर इतिहास माहित असेल तर आपण नक्कीच वंचित बहुजन आघाडीला साथ देणार आणि बाळासाहेबांची भूमिका ही आपल्याला नक्की आवडेल जी आता ते घेत आहेत. त्याच्यामुळेच बाबासाहेब तेव्हा म्हटले होते जर तुम्ही वाचाल तरच वाचाल. आज आपण चाललेलो आहोत महाडला जिथे बाबासाहेबांनी 14 तळ्याचं पाणी पिऊन आपल्याला मानवतेचा अधिकार दिला. त्याच पाण्याला आग लागली आणि त्याचा स्फोट होऊन पुढे जाऊन त्याची मनुस्मृती दहन करण्यात आलं, ज्याच्यामध्ये आपल्याला स्त्रियांना जे अतिशूद्र स्थान दिलेलं होतं चातुर्वर्ण्य व्यवस्थेने त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला मनुस्मृती जाळून बाबासाहेबांनी ती दुसरी क्रांती केली आणि त्याच्याही पुढे जाऊन अनेक क्रांती बाबासाहेबांनी केल्या आणि त्याच क्रांतीची भूमिका घेऊन आपलेही अनेक कार्यकर्ते काम करत आहेत आणि तशीच क्रांती आताही करण्याची गरज आहे. आणि सातत्याने आपण कुठलाही अन्याय अत्याचार असो आपण रस्त्यावरती उतरतो आणि कुठलाही अधिकार आपल्याला लढा दिल्याशिवाय भेटणार नाही हे आपल्याला इतिहास सांगतो. म्हणून आपण आपल्या स्वतःमध्ये ती ज्वलंत उदाहरण ठेवत ठेवायचंय, ती जी क्रांतीची मशाल आहे ती ठेवत ठेवायची आहे आणि त्यासाठी आपण सातत्याने अशा ऐतिहासिक स्थानी घेऊन जात असतो जेणेकरून आपल्या धम्मसहलीमध्ये 3 प्रकारचे लोक असतात. एक जे ओल्डीज ज्यांनी बाबासाहेबांची चळवळ अनुभवली आहे, दुसरे म्हणजे त्यांच्या नंतरची पिढी ज्यांना आपली चळवळ सांगतात लोक, आणि तिसरी म्हणजे भावी पिढी ज्यांना आपण इथे घेऊन जाऊन सांगतो दाखवतो की हे आपला इतिहास आहे, जेणेकरून भावी पिढी सुद्धा सवर्णांच्या कुठल्याही कटकारस्थांना बळी पडणार नाही. आणि म्हणूनच आपण या धम्मसह आयोजित केलेली आहे. तुमच्या सगळ्यांचं या सहलीमध्ये आल्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद करते आणि आपण सर्वांनी मिळून इथून पुढे आणखी प्रत्येक स्थळी आपण आयोजित करू आणि नक्की जाऊ आणि ही क्रांतीची मशाल जी आहे ही कायम ठेवत ठेवू असं सर्वांना आव्हान देते. तुमच्या साथीने आपण हा लढा नक्की पुढे नेऊ. एवढ्या बोलून 2 शब्द थांबवते. धन्यवाद. जय भारत. संविधान. चिराई हो, चिराई हो, चिराई हो. मुक्ती संग्राम दिन चिराई हो, चिराई हो, चिराई हो. भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. मनुवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. गोदी मीडिया मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. धर्मांतशाही मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. धर्मांतशाही मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. हुकुमशाही मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. हुकुमशाही मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. ईवीएम हटाओ, देश बचाओ. ईवीएम हटाओ, देश बचाओ. संविधान के सम्मान में, हम शपथ में. संविधान के सम्मान में, हम शपथ में. बाबा साहब के सम्मान में, हम से मैदान में. बाबा साहब के सम्मान में. जय मैदान. जय भीम. लोकशाही के सम्मान में, हम मैदान में. संविधान के सम्मान में, हम से मैदान में. संविधान के सम्मान में, हम से मैदान में. लोकशाही के सम्मान में, हम से मैदान में. हुकुमशाही मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. हुकुमशाही मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मनुस्मृति मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. जय 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 भीम. जय भीम, जय भीम. जय
जय जय जय जय जय भीम, जय भीम, जय भीम। संविधान के सम्मान में हम उतरे मैदान में, बाबा साहब के सम्मान में हम उतरे मैदान में। मनुस्मृती मुर्दाबाद, 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 भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चिराई हो, चिराई हो, चिराई हो। महान मुक्ती संग्राम दिन चिराई हो, चिराई हो, चिराई हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान चिराई हो, चिराई हो, चिराई हो। भारतीय संविधान जिंदाबाद, 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 भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। मनुस्मृती मुर्दाबाद, 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 मनुस्मृती मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नष्ट करण्यासाठी आणि समानता प्रस्थापित करण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा महाडचा सत्याग्रह केलेला आहे. चवदार तळ्याचं पाणी घेऊन त्यांनी आपल्याला या मनुष्य म्हणून समान अधिकार या जगण्याचा दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्या पाण्याला आग लागली आणि ती आग स्फोट बनून अशी झाली की 9 महिन्यानंतर ह्याच महाडमध्ये क्रांतीभूमीमध्ये जी मनुस्मृती म्हणजेच जे ब्राह्मणवादाचा जो चातुर्वर्णीय व्यवस्थेचा जो कायदा होता, ज्याच्यामध्ये चातुर्वर्णीय व्यवस्था होती आणि महिलांना अतिशूद्र स्थान दिलेलं आहे, अशा त्या ग्रंथाचं दहन होळी ही बाबासाहेबांनी या क्रांतीभूमी इथे केली आणि त्याच अनुषंगाने सातत्याने क्रांती घडत गेली आणि बहुजनांना जगण्याचा अधिकार देण्यात आला. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी बहुजनांना त्यांचे अधिकार हे अधिकृतरित्या करून संविधानामध्ये त्याचं इन्कल्केशन केलं आणि त्यासाठी या महान कार्यासाठी आणि जी रक्तविरहित क्रांती बाबासाहेबांनी इथून सुरू केली, तर या क्रांतीचाच एक भाग म्हणून आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता आलेलो आहोत. आपण पुण्यावरून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समता मंच, तसंच बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघ, तसंच संविधान सन्मान समिती अशा आपण तिन्ही संघटना मिळून या ठिकाणी आलेलो आहोत आणि सगळं या प्रस्थापितांच्या विरुद्ध जे चालू आहे आता सध्या या ठिकाणी आत्ता जे वातावरण सुरू आहे राज्यामध्ये, देशामध्ये, हे मनुवाद पुन्हा रुजवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच मनुवादाला प्रतिकार करण्यासाठी आणि आपला इतिहास जो खरा इतिहास आहे तो आपल्या समाजापुढे आणण्याकरिता आपण इथे सगळे धम्मसहल घेऊन ती क्रांती सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता आपण इथे आलेलो आहोत. थँक्यू. लोकसभेच्या निवडणुका येणाऱ्या आहेत, तर त्या निवडणुकीमध्ये लोक दारू, चिकन, मटण 500-1000 रुपयांनी मतदान विकतात, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांच्याकडे त्यांना आम्ही एवढंच सांगू शकतो की जे तुम्ही लाचारवाणी जीवन जगत होता ते काय जीवन जगू नका. आता आपल्या हक्काचं हे जे काय हक्काचं बाळासाहेबांनी जे मांडलेले तुमच्या पुढे दिलेलं आहे ते हक्काचं घ्या आणि बाळासाहेबांना अगदी सगळ्यांनी पंतप्रधान होण्याची अगदी तयारीत असून सगळ्यांनी भरभरून मतं द्या आणि सगळ्यांनी आपल्या जय भीम क्रांतिकाऱ्यांना हेच विनंती करतो, लहान आणि मोठेपर्यंत आम्ही हेच विनंती करतो की बाळासाहेबांना निवडून द्या आणि आपले वंचित आघाडीचे जेवढे आहेत तेवढे एकत्र या ही विनंती. असं बोललं जातं की संविधान धोक्यात आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? संविधान जरी धोक्यात असेल तरी आपण सगळ्यांनी मिळून ते वाचवायचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण बाळासाहेबांच्या मागे उभे राहून त्यांनाच या निवडणुकीमध्ये बहुमताने विजयी करू असं आम्ही ठाम सांगू इच्छितो. त्यांना एक प्रश्न लोकशाहीला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला वाटतं? पुढे या ना. लोकशाहीला वाचवण्यासाठी सर्वांनी संविधानाचा तर स्वीकार केलाच पाहिजे, त्यामध्ये दिलेल्या नियमानुसार चाललं पाहिजे आणि मुळात म्हणजे आपल्याला जो मतदानाचा हक्क आहे तो कधीच विकला गेला नाही पाहिजे. ईव्हीएम बंद करून आपण बंद झालंच पाहिजे आणि बॅलेट पेपर आणला पाहिजे होतं तेच केलं पाहिजे त्यांनी. बोलू का? शिकायचं
आपल्याला संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी EVM मशीनमध्ये जे घोटाळे होत आहेत तर EVMवरती बंदी आणून बॅलेट पेपरनी वोटिंग आणलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी बदल होणार आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा सगळ्यात मोठा पाऊल असणार आहे. EVMवर बंदी आणलीच पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला मतदान करण्यासाठी सांगाल, तुम्ही विनंती कराल? आम्ही सगळ्यांना फक्त बाळासाहेब आणि बाळासाहेबांनाच निवडून द्या असं आम्ही वंचित बहुजन आघाडीला भरभरून मतं द्या आणि बाळासाहेबांना निवडून आणा हेच सगळ्यांना आम्ही भरभरून विनंती करतो. आणि बाळासाहेब येणार असं आमची परिपूर्ण आमचा विश्वास आहे की बाळासाहेब जरूर निवडून येणार. वंचितलाच का मतदान करायचं? ते लोक लोकांना चिकन मटन दारू काही देणार नाही, मग त्यांनाच का मतदान करा? कारण बाबासाहेबांनी स्वाभिमान आपला हक्क जो शिकवला आहे त्याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष गेलेलं आहे आणि आता सगळ्यांच्या चुका कळालेल्या आहेत. सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात नाही आलेले आहेत वंचितमध्ये आणि येणार आणि सगळ्यांचं हे एकत्रपणे येऊनच वंचित आघाडी ही जरूर येणार. बाळासाहेब हे जरूर निवडून येणार आणि आम्ही भरभरून सगळ्यांना ती विनंती करतो बाळासाहेबांना निवडून द्या, वंचित आघाडीलाच मत द्या. जय भीम. भाजपला हरवण्यासाठी कुणाला मतदान करावं असं वाटतं? अर्थात प्रकाश आंबेडकर सरांना द्यायला पाहिजे. संविधानाला वाचवायचं असेल आणि पुढच्या पिढीचा जर विचार करायचा असेल तर येणाऱ्या पिढीचा संरक्षणासाठी आणि आपल्या बुद्ध धम्माच्या आणि आंबेडकरांच्या अस्तित्वासाठी आपल्याला बाळासाहेबांना आणून देणे हे एकच पर्याय आहे. द्या घोषणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि कशा प्रकारे अभिवादन करतात? सर्वप्रथम या 97व्या महाड मुक्तीसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आलेल्या सर्व भीमसैनिकांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण बघितलं तर हा महाडचा 14 तळ्याचा मुक्तीसंग्राम दिन या ठिकाणी दिवसेंदिवस उत्स्फूर्तपणे साजरा होत आहे. या ठिकाणी या मुक्तीसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनाला लाखोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. याचा अर्थ बाबासाहेबांनी या 14 तळ्याच्या ठिकाणी मानवमुक्तीच्या लढ्याची क्रांतीची सुरुवात जी केलेली आहे आणि या क्रांतीतून 1927 साली 25 डिसेंबर 1927 साली या ठिकाणी या महाडच्या क्रांतीभूमीतच मनुस्मृतीचं दहन करून खऱ्या अर्थाने ऐतिहासिक क्रांती करून बाबासाहेबांनी मनुस्मृतीने जे अधिकार नाकारले होते ते अधिकार संविधानाच्या माध्यमातून इथल्या संबंध भारतीयांना देऊन त्यांचे न्याय आणि हक्क अबाधित केलेले आहेत. इथल्या स्त्रिया, इथला पचलेला वर्ग, इथला गावकोसाबाहेरचा वर्ग यांना बरोबरीच्या अधिकारात आणून ठेवलेलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये 2014 पासून बाबासाहेबांनी जी मानवमुक्तीची लढाई या ठिकाणी सुरू केली होती आणि संविधानाच्या माध्यमातून जे काही न्याय हक्क अधिकार दिले होते ते अधिकार कुठेतरी आताचं सरकार, मग ते महाराष्ट्राचं सरकार असेल व केंद्रातलं मोदी सरकार असेल, ते या कुठेतरी मनुस्मृतीला पुनर्जीवित करण्याचं काम भाजपमधल्या त्यांच्या कर्नाटकच्या खासदार आनंद हेगडेच्या तोंडून कुठेतरी या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे सर्व या ठिकाणी मी अनुयायांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये परत एकदा संविधानाची मोडतोड करून मनुस्मृतीचं पुनर्जीवन करण्याचं काम इथलं मोदी सरकार असेल किंवा इथलं महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस अजित पवार सरकार असेल हे करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सर्व आंबेडकरी अनुयायांनी, सर्व संविधान प्रेमींनी, सर्व भारतीयांनी या मनुस्मृतीचं पुनर्जीवन करणाऱ्या तसेच भ्रष्टाचारी लोकांना भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून
शुद्धीकरण करणाऱ्या या तसेच इलेक्ट्रोल बॉन्ड घोटाळा करून कोट्यावधी रुपये कमवून इलेक्शनमध्ये वापरून आमदारांची खरेदी असेल, खासदारांची खरेदी असेल, पक्षफोड असेल, असे संविधान विघातक कृत्य करणाऱ्या मोदी सरकार असेल तसेच महाराष्ट्रामधलं शिंदे सरकार असेल यांना आपण मतांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने संविधान टिकवण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी आपण यांच्या विरोधात मतदान करायचं आहे। तसेच जो संविधान समर्थक असेल, मग महाविकास आघाडी असेल, तसेच बाळासाहेबांच्या माध्यमातून एक नवीन क्रांती होऊ घातलेली आहे, त्या बाळासाहेबांच्या माध्यमातून या वंचित बहुजन आघाडी असेल अशा सर्व संविधान समर्थक सेक्युलर पक्षांना मतदान करून खऱ्या अर्थाने होऊ घातलेली प्रतिक्रांती नष्ट करण्याचा आपण निश्चय या ठिकाणी आजच्या दिनी करूया। या ठिकाणी मी सर्व आंबेडकरी अनुयायांना 14 ते सत्याग्रह वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। येणाऱ्या लोकसभेमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं जे पक्षाचं जे चिन्ह असेल वंचित बहुजन आघाडी, त्यांना मी मतदान करणार। खाणार BJPचं मटण पण दाबणार वंचित बहुजन आघाडीचं बटन। कारण या देशामध्ये जर संविधान टिकवायचं असेल तर फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांचं कार्य चालू आहे। कारण का बाकीचे लोक सगळे गटातटामध्ये विभागलेले आहेत। माझी सर्व भीम अनुयायांना विनंती आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना यांना मतदान करायचं आहे। आणि का करायचं? कारण बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत। बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश 12वे वंश, त्यांना सगळा समाज त्यांच्या पाठीशी असतो। तसंच आपल्या समाजाने सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहणं इच्छित आहे। एवढं बोलतो, थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। या महाडच्या क्रांतीभूमीमध्ये आल्यानंतर मला फार अतिशय आनंद झालेला आहे। आम्ही हे पुस्तकामध्येच वाचलं होतं महाडचं 14 तळे, पण आज प्रत्यक्ष आम्ही इथं आलो आहोत। इथं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे अभिवादन करण्यासाठी महाडच्या 14 तळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। मी आता येऊ घातलेल्या निवडणुकीच्या लोकांना हेच आवाहन करेन की इथल्या जातीवादी मनोवादी पक्षाला मतदान न करता आपल्या फुले शाहू आंबेडकर विचाराच्या उमेदवारांना मतदान करावं आणि वंचित बहुजनाला बरोबरून मत देऊन या मनोवादी आणि जातीवाद्यांना इथं गाडलं पाहिजे, तरच बाबासाहेबांच्या आम्ही पाईक आहोत असे आपण समजू।